धनंजय देशमुखने आहे का समाज भावनिक केला. जाऊन द्या, त्या संतोष अण्णा देशमुखवर अन्याय झाला तर समाजाने त्यांना भरपूर न्याय दिला. 5-10 कोटीचा बंगला भेटला, लागण तेवढी गडगंज प्रॉपर्टी आमदार खासदार मंत्र्याकडून भेटली. पण कुठंतरी धनंजय देशमुखची समाधानी नाही. कारण धनंजय देशमुख आहे का हा गुन्हेगारच आहे. ह्याचा साडू दादा खिंडकर आहे का हा गुन्हेगारच आहे. आज समाधान खिंडकरला हे जर पिस्टल लावतोय, ह्याच्यात एवढी हिंमत कुठून आली? आज समाधान खिंडकरला हे बंदूक लावतो, उद्या अमोल खुनेला बी लावीन, अमोल खुने त्याच्या विरोधात बोलला तर मग ह्यो सगळ्यात मोठा आहे का गुंडा होणार हो. कारण ह्याच्या डोक्यावर आहेत का मंत्री आमदार खासदार समाज, त्यांना वाटतं हे मराठा समाज सरा ह्यांच्या पाठीमागे, पण असं काही नाही. हे धनंजय देशमुख आहे का कधीच तोंड वर करून बाईट देत नाही, घाली मान घालूनच बाईट देतो. हे समाजाला सारं लक्षात आलेलं आहे. कारण भरपूर गडगंज प्रॉपर्टी समाजाच्या नावावर कमिलेली, लोक भावनिक होते. पण हे उलटे सुलटे धंदे करायला लागला. ह्याने ग्रामपंचायतला बी तेच केलं, त्याच्यामुळे ह्याला गुलाल लागला नाही. आणि आता हे जर डायरेक्ट पिस्टल आणि हेन लावा लागला तर माझी प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती, जसं तुम्ही संतोष अण्णा देशमुखला न्याय दिला, प्रत्येक कुठे बी काय झालं न्याय देतात, तसं धनंजय देशमुखवर सुद्धा कारवाई करा आणि त्याला आहे का तात्काळ अटक करा आणि आर्मेटचा गुन्हा त्याच्यावर टाका. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय कमवून. कारण ह्याच्या मागे आज आमदार खासदार मंत्रीत म्हणून का हे कवरक राहतील? ह्याच्या मागे धनंजय देशमुख मागे आज समाज राहिलेला नाही. धनंजय देशमुख हा उघडा पडलेला आहे. कारण ह्यो गंगाधर काळकुटेचा निकट वरती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.